वर्ष 1992. ह्या वर्षात भारतामध्ये एक महत्त्वाची घटना घडली, ते म्हणजे अयोध्या येथील बाबरी मशीद घटना. हिंदू संघटनाच्या काही नेत्यांनी अयोध्या येथील बाबरी मशीद पाडली आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. या घटनेच्या 2 वर्षानंतर म्हणजे 1994 मध्ये केरळमधील मुस्लिमांनी नॅशनल डेव्हलपमेंट फंड म्हणजेच NDF ची स्थापना केली. हळूहळू केरळमध्ये या संघटनेची लोकप्रियता वाढू लागली. केरळशिवाय कर्नाटकमध्ये कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी म्हणजेच KFD आणि तमिळनाडूमध्ये मनिथा नीती पसाराई म्हणजेच MNP नावाच्या संघटना तळागाळात मुस्लिमांसाठी काम करत होत्या. या संघटनांची 2006 मध्ये एक बैठक झाली आणि NDF चे या संघटनांमध्ये विलिनीकरण करून PFI ची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला PFI च्या उद्दिष्टांमध्ये खालील मुद्दे होते: मुस्लिम समाजाचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास, अल्पसंख्याकांच्या हक्कांची रक्षा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि गरीब समाजासाठी काम, समाजातील धार्मिक असमानता आणि अन्याय कमी करणे. सुरुवातीला PFI ने अधिक सामाजिक आणि विकासात्मक कामावर भर दिला, जसे की शिक्षण आणि प्रशिक्षण शिबिरे, गरीब मुस्लिम तरुणांना शिक्षणात मदत, संगणक आणि कौशल्य प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली, सामाजिक मदत, गरिबांसाठी आरोग्य शिबिरे, अन्न वितरण, आर्थिक सहाय्य, धार्मिक जागरूकता कार्यक्रम, धार्मिक सक्षमीकरणासाठी कार्यक्रम, युवा संघटनांच्या माध्यमातून कार्यक्रम केले, राजकीय सामाजिक सक्रियता, अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी स्थानिक स्तरावर आंदोलने करणे, असे काही समाज उपयोगी कार्यक्रम करून ही संघटना पूर्ण भारतभर प्रसिद्ध झाली. नंतर या संघटनेने काही कट्टरपंथी आणि हिंसक वळण घेतले. चला तर मग पाहूया या संघटनेवर काय काय आरोप झाले आणि कशा प्रकारे या संघटनेचा डाऊनफॉल सुरू झाला. आजसाठी YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. घटना क्रमांक 1, 4 जुलै 2010. प्राध्यापक जोसेफ यांनी BComच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका तयार केली होती. त्यात मोहम्मद या शब्दाचा वापर केला होता, जो काही मुस्लिम समुदायांसाठी आक्षेपार्ह मानला गेला. या कारणावरून काही कट्टरपंथी गटांनी त्यांना धर्मनिंदा केल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे 8 जणांच्या गटाने जोसेफ यांच्यावर हल्ला केला, ज्यात त्यांचा उजवा हात छाटण्यात आला. यावेळी जोसेफ यांची बहीण आणि आई देखील जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी 2015 मध्ये 13 आरोपींना दोषी ठरवून 8 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामध्ये PFI चे कार्यकर्ते हे देखील सामील होते. घटना क्रमांक 2, साल 2012. 2012 या साली 17 जुलै रोजी चिंगनवर येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये ABVP च्या कार्यकर्त्यांनी आपल्या पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी बाहेरून आलेल्या काही मुस्लिम युवकांनी ABVP आणि देवी सरस्वती यांच्या विरुद्ध अपशब्द वापरले. त्यानंतर ABVP आणि मुस्लिम युवकांमध्ये ताणतणाव निर्माण झाला. त्यात विष्णुकुमार या ABVP कार्यकर्त्याने तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु अचानक त्या युवकांनी चाकू आणि धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. विष्णुकुमार गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या हत्येच्या प्रकरणात CFIच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे आरोप करण्यात आले. CFI ही PFIची विद्यार्थी शाखा आहे, ज्यामुळे या घटनेला PFIशी संबंधित मानले जाते. घटना क्रमांक 3, एप्रिल 2013. कन्नूर जिल्ह्यातील नरत येथील माईल पोलीस स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या थानल फाउंडेशन ट्रस्टच्या इमारतीमध्ये PFI आणि त्याच्या राजकीय शाखा असलेल्या SDPI यांनी एक गुप्त शस्त्र प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. केरळ पोलिसांनी या शिबिरावर
छापा टाकला आणि 21 कार्यकर्त्यांना अटक केली. या कारवाईत 2 देशी बनावटीचे बॉम्ब, 1 तलवार आणि बॉम्ब बनवण्यासाठी साहित्य, 1 मानवी पुतळा आणि PFIच्या प्रचार साहित्याचा साठा जप्त करण्यात आला. PFIने या कारवाईला साजिश म्हणून संबोधले आणि एक न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र चौकशीची मागणी केली. घटना क्रमांक 4. साल 2015. 2015 मध्ये कर्नाटकातील शिमोगा येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेत PFIच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात विश्वनाथ शेट्टी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत 3 दुचाकीस्वारावर PFIच्या कार्यकर्त्यांनी चाकूंनी हल्ला केला, ज्यात 32 वर्षीय विश्वनाथ शेट्टी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर PFIला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही काही ठिकाणी करण्यात आला होता. घटना क्रमांक 5. साल 2019. PMK पक्षाचे कार्यकर्ते रामलिंगम यांनी 5 फेब्रुवारी 2019 रोजी थिरुवुवानम येथील एका मशिदीच्या परिसरामध्ये मुस्लिम धर्मप्रचारकांसोबत वाद घातला होता. या घटनेनंतर त्यांना थंजावूर जिल्ह्यामध्ये धारदार शस्त्रांनी ठार मारण्यात आले. या हल्ल्याचा उद्देश लोकांमध्ये दहशत निर्माण करणे आणि धार्मिक तणाव वाढवणे हा होता. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIAने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि 2019 मध्ये 18 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्यापैकी 6 आरोपी फरार होते आणि त्यांना घोषित अपराधी म्हणून घोषित करण्यात आले. या आरोपींमध्ये PFI आणि त्याच्या राजकीय शाखा SDPIचे सदस्यही सामील होते. CAA कायद्याविरुद्ध सुद्धा PFI संघटनेने खूप विरोध दर्शवला. या कायद्याचे उद्दिष्ट होते पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन धर्मीयांना भारतीय नागरिकत्व मिळवून देणे. या कायद्यामुळे धर्मानुसार नागरिकत्व देणे म्हणजे मुस्लिम लोकांवरती नागरिकत्व मिळवणे अवघड झाले, असा आरोप करण्यात आला आणि या कायद्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विरोध दर्शवला. PFIने हा कायदा धार्मिक भेदभाव करणारा आणि अल्पसंख्याक विरोधी असल्याचा दावा करत विरोध केला. त्यांनी देशभरातील मुस्लिम समुदायामध्ये आंदोलने, रॅली आणि सामाजिक माध्यमांवर मोहिमा राबवल्या. 2019-20 मध्ये PFIने या विरोधामध्ये अनेक प्रदर्शने केली आणि आंदोलने केली. PFIच्या या विरोधामुळे काही ठिकाणी स्थानीय हिंसा आणि तणाव वाढला. काही राज्यांमध्ये पोलिसांनी PFIच्या सदस्यांविरुद्ध कारवाई देखील केली. साल 2022. या साली अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या. जून 2022 मध्ये उदयपूर आणि अमरावती या ठिकाणी काही घटना घडल्या. उदयपूरमध्ये कन्हैयालाल तेली या हिंदू दर्जीची 28 जून 2022 रोजी 2 इस्लामिक कट्टरपंथीयांनी नुपूर शर्मा यांच्या विरोधातील सोशल मीडिया पोस्टमुळे हत्या करण्यात आली. तपासामध्ये रियाज अत्तारी या मुख्य आरोपीने 2019 मध्ये SDPI मध्ये प्रवेश केला होता, जी PFIची राजकीय शाखा मानली जाते. त्यानंतर अमरावतीमध्ये 21 जून 2022 रोजी उमेश कोल्हे या मेडिकल व्यावसायिकाची हत्या केली गेली. तपासात PFIच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष सोहेल नदवी यांची चौकशी करण्यात आली होती. PFI या संघटनेने 2022 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा देखील कट रचण्यात आला होता, असा आरोप या संघटनेवर करण्यात आलेला आहे. करण्यात आला होता, पण पोलिसांनी या मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. अशा या देशविरोधी संघटनेवरती काहीतरी ॲक्शन घ्यावी या उद्देशाने भारत सरकारने 2022 मध्ये एक ऑपरेशन राबवले. या ऑपरेशनचे नाव होते ऑपरेशन ऑक्टोपस. ऑपरेशन ऑक्टोपसचे उद्दिष्ट असे होते की NIA आणि ATS यांच्या संयुक्ताने PFIचे संपूर्ण नेटवर्क नष्ट करणे, PFI सदस्यांवरती आतंकवादी कृत्यांसाठी
प्रशिक्षण देणे, हिंसा भडकवणे आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचे आरोप होते. त्यानंतर संपूर्ण देशभर या ऑपरेशनची कारवाई सुरू केली. दिल्ली, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, मणिपूर, गोवा, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये PFIच्या कार्यालयावरती आणि नेत्यांवरती छापे टाकले गेले. 300हून अधिक अधिकाऱ्यांना या कारवाईत सामील करण्यात आले होते आणि सर्वांना गुप्तता राखण्याचे आदेश देण्यात आले होते, ज्यामुळे PFIच्या सदस्यांना कारवाईची माहिती मिळू नये. UAPA अंतर्गत 28 सप्टेंबर 2022 रोजी भारत सरकारने PFIला 5 वर्षांसाठी बंदी घातली. संबंधित संघटनावरही बंदी घालण्यात आली. ऑपरेशन ऑक्टोपस ही PFIच्या संपूर्ण नेटवर्कला लक्ष्य करणारी एक महत्त्वाची कारवाई होती, ज्यात विविध राज्यांमध्ये समन्वित छापे, अटक आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे PFIच्या सदस्यांना गुप्त योजनांची माहिती समोर आली आणि संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला गेला. तुम्हाला काय वाटते? PFI संदर्भात सरकारने घेतलेली पावले योग्य आहेत का नाही? मीडिया आणि नागरिकांनी या प्रकरणात काय भूमिका बजावली पाहिजे? कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार सांगा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.